आज आपण करणार आहोत लाल माटाची भाजी। स्वच्छ धुवून कापून घेतले ही। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरून कांदा घेतलाय, ठेचून लसूण घेतले, मिरची कापले उभी, त्याच्यानंतर ओलं खोबरं किसून घेतलंय। भाजीला लसूणचा छानपैकी वास येण्यासाठी इथे ठेचून घेतलेली लसूण मी ह्याला थोडी अशी हाताने लावून घेणार। आता बघा, कढई चांगली तापले, त्याच्यामध्ये तेल टाकणार, मिरची टाकणार, कांदा टाकणार। आता आपण टाकणार आहोत भाजी। मीठ एकदम लास्टला टाकणार, म्हणजे भाजीला पाणी सुटणार नाही। आता आपण मीठ टाकणार, त्यानंतर लगेचच खोबरं टाकणार, म्हणजे भाजीला पाणी सुटणार नाही। आता आपली भाजी तयार झाली। आता बघा, भाजी, लसूण चटणी आणि भाकरी।